नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्यात उत्साहात साजरे झाले धुलीवंदन. विविध रंगांच्या छटांमध्ये साजरी झाली होळी. धुळवडी निमित्त अकोला पोलिसांचा चोख बंदोबस्त. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत होळी सण झाला साजरा. त्या रस्त्यावरील 250 खड्ड्यांनी वाहन चालक त्रस्त. आमदार साजिद खान पठाण देतील काय लक्ष? बॉक्सर नीरज सिंग ठाकूरचे बॉक्सिंग मध्ये मोठे यश. भविष्यातील खेळासाठी अकोलेकरांच्या शुभेच्छा. पवित्र रमजान महिन्यांसाठी मुस्लिम बांधवांची लगबग. रोजे इफ्तारसाठी सर्वांचा एकोपा दृष्टीपथास. आता सविस्तर बातम्या. शुक्रवारी रंगपंचमी निमित्त शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात सर्वत्र शांततेत रंगपंचमी धुलीवंदन साजरी करण्यात आली. अकोलेकरांनी होळीनिमित्त सर्वत्र जल्लोष करण्याचे वातावरण होते. आज होळी, सकाळपासून रंगपंचमीचा उत्साह होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत होळीनिमित्त सर्वत्र रंगलेले चेहरे दिसत होते. काही ठिकाणी फुलाद्वारे होळी साजरी केली गेली, तर काही ठिकाणी हर्बल कलरने रंग खेळला गेला. अनेक ठिकाणी कृत्रिम रंग खेळल्याने चित्र होते. पाण्याची पिचकारी आणि सोबत खमंग नाश्त्याने होळीचा रंग अधिक गडद झाला होता. दरम्यान होळीत हुल्लडबाजांना नियंत्रित ठेवण्यासाठी शहरात चौकाचौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स केली होती. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी ब्रेथ अॅनालायझर वापरत वाहन चालकांची तपासणी केली गेली. शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि वाहन चालकांची सुसाट गाड्या पळवू नये यासाठी पोलीस तैनात होते. शहरात ऐकून रंगपंचमी आणि उत्साह आणि आनंदात साजरी करण्यात आली. दारू किंवा इतर कुठल्याही नशेत वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा एसपींनी दिला होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाईवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना तत्काळ सोडवण्याची माहिती आहे. रंगपंचमी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे कडक बंदोबस्त तैनात करण्यात होता. सामान्य जनतेला कुठलाही त्रास यानिमित्त झाला नाही. सुसाट वाहन चालक, मद्यपी वाहन चालक यांच्यावर कडक कारवाईचा इशारा दिल्याने अनेकांनी आपली वाहने नियंत्रणात चालवली. मद्यपी चालक, ट्रिपल सीट वाहन चालक आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. शहरामधील गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक उद्याने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शहरात धुलीवंदनात कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरातील काही रस्त्यावर खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न विचारला जात आहे. शहरातील या खड्डेमय रस्त्यांनी नागरिकांचे आजार वाढले असून आमदार साजिद खान पठाण यांचे या रस्त्याकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. शहरातील संतोषी माता मंदिरासमोरील रस्ता म्हणजेच दामले चौक ते शहीद अब्दुल हमीद चौकापर्यंतच्या डांबरी रस्त्याची दैनंदिन अवस्था झाली आहे. रस्त्यावर तब्बल 250 खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावरचे डांबर निघून चुरी बाहेर आली आहे. या प्रमुख रस्त्यावर तहसील कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय, महिला व बालकल्याण कार्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच मुलींचे ITI मुलांचे वसतिगृह आहे. अकोला शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित डांबरीकरण आणि दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आमदार साजिद खान पठाण यांनी या रस्त्याची दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अग्रसेन चौक से लेके ऑटो स्टैंड तक ये रोड पे इतने सारे गड्ढे हैं और रात में दिखाई भी नहीं देता, लाइट भी बंद रहते हैं. तो मेरी कहने का ये है जैसे ये जल्द से जल्द रोड सुधारा जाए. माननीय आयुक्त साहब ने अग्रसेन चौक से संतोषी माता जो रोड है इसको अपने क्या त्वरित उसमें इतने गड्ढे पड़े हैं कि रोज हम अपने क्या डेली आते जाते हैं, गड्ढों का सामना करना पड़ता है और कमर में दर्द उठता है. मेहरबानी करके इस रोड का अपने की जल्दी से जल्दी अपने कार्य पूरा किया जाए.
युनायटेड प्रोफेशनल बॉक्सिंग फाईट क्लब मुंबई यांच्या वतीने सीझन 4चा अंतिम सामना सुरू आहे। या स्पर्धेत अकोलेकरांचे प्रसिद्ध बॉक्सर नीरज सिंग ठाकूर यांनी आपल्या गटातील प्रतिस्पर्ध्याला हरवून आपले वर्चस्व सिद्ध केले। अकोल्याच्या क्रीडा प्रबोधिनीचा बॉक्सर खेळाडू नीरज सिंग ठाकूर यांनी अल्पावधीतच बॉक्सिंग क्षेत्रात आपले नाव कमावले आहे। शालेय स्तरापासून ते राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक बॉक्सिंग स्पर्धांमध्ये नीरज सिंगने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे। आज राज्यातील सर्वोत्तम बॉक्सिंग खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे। बुधवारी मुंबईत आयोजित युनायटेड प्रोफेशनल बॉक्सिंग फाईट क्लब सीझन 4च्या अंतिम सामन्यात त्याने आपला प्रतिस्पर्धी अल्तमश खान यांना केवळ 40 सेकंदात नॉकआउट करून उत्कृष्ट बॉक्सरचा मान मिळवला। नीरज सिंगच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील सायखेड ते धामंदरी या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पाहूया याविषयीचा एक वृत्तांत। बार्शी टाकळी तालुक्यातील सायखेड ते धामंदरी रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे। या रस्त्यावरून रोज शाळकरी मुले वयोवृद्ध नागरिक ये-जा करतात। या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभाग मार्फत गेल्या काही दिवसापासून करण्यात येत आहे, परंतु बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत आक्षेप घेतला आहे। बांधकाम चांगल्या प्रतीचे झाले नाही तर आंदोलन करू असा इशारा दिला आहे। रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याचा आरोप स्थानिक गावकरी करीत आहे। या रस्त्याचे बांधकाम तात्काळ चांगल्या प्रतीचे न झाल्यास येणाऱ्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गावकरी तसेच शाळकरी मुले आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे। नहीं चलेगी या रस्त्यामुळे पावसाळ्यात शाळकरी विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध माणसांना ये जा करण्यास भरपूर प्रमाणात त्रास होतो। खेड ते धामंदरी रस्त्यामध्ये दुरस्ता न झाल्यास वारंवार बांधकाम विभागाकडे आम्ही तक्रार देऊन सुद्धा येथे कोणती दुरुस्ती होत नाही आहे। विभागीय अभियंता यांना वारंवार सांगून चौकशी केल्यासारखे सांगतात, पण ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगतमंगतामुळे या रस्त्याचे काम अत्यंत खराब चालू असून या सदर रस्त्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा या शाळकरी मुलाच्या माध्यमातून आम्ही सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करू। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। वो शक्ति है, 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचा व्याप मोठा आहे, परंतु या ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना लहान सहान गोष्टींसाठी मनस्ताप सहन करावा लागतो। रुग्णाला एका वार्डातून दुसरीकडे हलवण्यासाठी वार्डबॉय नाही आणि त्यामुळे नातेवाईकांची जबाबदारी आहे। मनुष्यबळांची कमतरता महत्त्वाचे कारण आहे। सर्वोपचार रुग्णालयात ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बरेच अंतर आहे, परंतु तरीही नातेवाईकांचा नाईलाज होतो। रुग्णांजवळ कोणीही नाही अशा वेळी संबंधिताला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते किंवा पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ताटकळत राहिल्याशिवाय गत्यंतर नसते। अशा अडचणींचा सामना सतत करावा लागतो आहे। याकडे रुग्णालय प्रशासन लक्ष देईल काय असा प्रश्न आहे। मधल्या काळात रुग्णाला हलवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याने नातेवाईकांना पैसे मागितल्याचा आरोप झाला होता। या संदर्भात देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। अधिष्ठाता यांच्याकडून संबंधितांना अपेक्षा आहेत। वाशिम जिल्ह्यात जलतारा प्रकल्पांतर्गत जलव्यवस्थापनाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जिल्हा प्रशासनाने या कामांना गती देण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे। जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी श्रमदान करून भट उमरा गावातून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला। एकच नारा 2000 जलतारा अशा घोषणांनी भट उमरा गाव दुमदुमले होते। वाशिम तालुक्यातील भट उमरा गावात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी जलतारा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी स्वतः श्रमदान करून गावकऱ्यांना श्रमदानासाठी प्रोत्साहित केले। यावेळी गावकऱ्यांनी 2000 पाणी जिरवणारे खड्डे बनवण्याचा संकल्प केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांचा उत्साह वाढला आहे। जलतारा प्रकल्पामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि शेतीसाठी पाण्याची
पाण्याची कमतरता कमी असल्यास हातभार लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रकल्पाच्या माध्यमातून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिली। आपला जिल्ह्यामध्ये पाणीची पातळी खूप वरती आहे, मोठा प्रकल्पांचं शक्य नाही आणि शेतकरीचं चांगलं उत्पन्न वाढवायचं असेल तर आम्हाला पाणी वाढवणं गरजेचं आहे। यांच्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी जलतारा एकच पर्याय आहे, म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात आमच्या जिल्ह्यामध्ये जलताराची मोहीम सुरू केलेली आहे। प्रति एकर एक जलतारा आम्हाला यावर्षी नियोजन करायची आहे। या येणारे बारिशची पूर्वी म्हणजे 10 आठवड्यामध्ये 10 लाख जलतारा ही आमची प्लॅनिंग आहे। यांच्यासाठी मला खूप आनंद होते की आपल्याकडे पाणी फाउंडेशन आहे, डॉक्टर बैती साहेब आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, या सगळ्यांनी आम्हाला खूप सहभाग देतात आणि सगळं सरपंच महोदयने सुद्धा यामध्ये पुढाकार घेतलेली आहे। यांचं एक उदाहरण आपण आज या गावात बघत। आमच्या जिल्ह्यासाठी चांगला व्हायचा एकच पर्याय जलतारा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून काम करू। यामध्ये तुम्ही मी असं काही वेगळ्या गोष्टी नाही आहे। आमच्या जिल्ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं तरच या मोठा टार्गेट अचीव करायला आम्हाला शक्य होतील। होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनवली जाते। अशाच एका हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करून एका आरोपीला अटक करून हातभट्टीची दारू जप्त केली। अकोटचे एसडीपीओ अनमोल मित्तल यांच्या नेतृत्वातील एका पथकाने अकोट तालुक्यातील पोपटखेड येथे दिवसा ढवळ्या अवैधपणे हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर कारवाई केली। या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। गजानन शंकरराव सालपेकर नावाचा ग्रामीण पोपटखेड ते शहानूर मार्गावरील जांभूळ नाल्यात हातभट्टीची दारू बनवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार एसडीपीओ पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यातून 10 किलो मोह फुलांचा सडवा, स्टीलचे भांडे आणि 12 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली। याबाबत अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। होळी आणि रंगपंचमीच्या काळात मोठ्या प्रमाणात हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याने पोलिसांनी कारवाई केली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। गेल्या काही दिवसांपासून सूर्याची उष्णता वाढल्यामुळे जंगलातील वन्य प्राणी पाण्याच्या शोधात ग्रामीण भागात आणि शेतात येत आहेत। शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्या थेट विहिरीत पडल्याची माहिती समोर आली आहे। वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील हटोली शेतशिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने सुरक्षितपणे वाचवले। स्थानिक शेतकऱ्यांनी हटोलीच्या बाहेरील गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बिबट्या पाहिला। शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली। वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले। रात्रभर हा बिबट्या विहिरीतील लोखंडी अँगलवर बसला होता। पुसद येथील रॅपिड रेस्क्यू युनिट आणि मानोरा येथील वन अधिकाऱ्यांनी विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी सुरक्षा मोहीम राबवली। बिबट्याला पकडण्यासाठी लोखंडी पिंजऱ्याचा वापर करण्यात आला। लोखंडी पिंजरा दोरीच्या सहाय्याने खोल विहिरीत उतरण्यात आला आणि जेव्हा बिबट्या त्यात शिरला तेव्हा त्याला बाहेर काढण्यात आले। पकडलेल्या बिबट्यांची आरोग्य तपासणी करून त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येईल असे वनविभागाने सांगितले आहे। वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री एखाद्या शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला निसर्गप्रेमींकडून शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरीभोवती भिंत बांधण्याचा आणि विहिरीवर जाळी लावण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून वन्यजीवांना धोका निर्माण होणार नाही। रमजानच्या पवित्र महिन्यात उपासना, रोजा आणि खास इफ्तारचे महत्त्व असते। दिवसभर उपाशी राहून अल्लाची उपासना करणारे रोजेदार इफ्तारमध्ये स्वादिष्ट पदार्थांना प्राधान्य देतात। या दिवसात विविध फळांची मागणी जास्त असते। त्याचबरोबर हिरव्या भाज्या, पौष्टिक पदार्थांची मागणीही वाढली आहे। खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसते। रोजेदार फळे आणि भाज्या खरेदी करताना दिसतात। भाज्यांच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत तर फळांच्या किंमती 20% अधिक वाढल्या आहेत। रमजानच्या हप्त्यांमध्ये सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, पपई, टरबूज, खरबूज, केळी आणि चिकू यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे। मात्र शहरात टरबूजाची मोठी आवक होत आहे। चांगले टरबूज 50 रुपये किलो दराने विकले जात आहे तर खरबूज 30 ते 40 रुपये किलो, केळी 25 रुपये डझन दराने विकली जात आहे।
रमजान महिन्यात रसाळ फळांची मागणी वाढते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पौष्टिकता व शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी हिरव्या भाज्या आणि फळे आवश्यक असतात. रमजान महिना सुरू होताच हंगामी फळांच्या किमती वाढल्या आहेत. याचे कारण म्हणजे रमजान महिन्यात रोजेदार खजूरशिवाय इफ्तार पूर्ण करत नाहीत. इस्लामिक धार्मिक मान्यतेनुसार रोजा आणि खजूर यांचे खास नाते आहे. त्यामुळे रमजान महिन्याच्या खजुराच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. सर्व हंगामी फळे आणि भाज्यांची मागणी वाढल्याने आणि या सर्व वस्तूंची खरेदी वाढल्याने विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्यात उत्साहात साजरे झाले धुलीवंदन. विविध रंगांच्या छटांमध्ये साजरी झाली होळी. धुळवडी निमित्त अकोला पोलिसांचा चोख बंदोबस्त. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत होळी सण झाला साजरा. त्या रस्त्यावरील 250 खड्ड्यांनी वाहन चालक त्रस्त. आमदार साजिद खान पठाण देतील काय लक्ष? बॉक्सर नीरज सिंग ठाकूरचे बॉक्सिंगमध्ये मोठे यश. भविष्यातील खेळासाठी अकोलेकरांच्या शुभेच्छा. पवित्र रमजान महिन्यांसाठी मुस्लिम बांधवांची लगबग. रोजे इफ्तारसाठी सर्वांचा एकोपा दृष्टीपथास. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.